नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण समाजशास्त्र या विषयामधील चॅप्टर नंबर 4 ला सुरुवात करत आहोत आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे पहिले जे थिंकर आहेत ते म्हणजे कोण आहेत? कार्ल मार्क्स आहेत. ओके, आणि कार्ल मार्क्सचा जो रिलेव्हन्स आहे किंवा कार्ल मार्क्सचे जे विचार आहेत आज सुद्धा जगामध्ये त्या विचारावर या ठिकाणी चर्चा होत असतात किंवा ते विचार आजही या ठिकाणी आपल्याला कामी येतात. जसं आपल्याला UPSC न सुद्धा यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे 2020 मध्ये की ऐतिहासिक भौतिकवाद किंवा हिस्टॉरिकल मटेरियलिझम आणि त्याचा सध्याचा जो काही कंटेम्पररी रिलेव्हन्स आहे किंवा सध्याच्या जगामध्ये त्याचा कशा पद्धतीने प्रभाव आहे किंवा आपल्याला सध्याचं एक्झाम्पल ह्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या माध्यमातून कसं देता येईल, तर यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर सिंपल प्रश्न असतो, परंतु आपल्याला कार्ल मार्क्स बद्दल ज्या संकल्पना दिलेल्या आहेत किंवा ज्या थेरीज दिलेल्या आहेत त्या आपल्याला अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. यासाठी आपलं लेक्चर, त्याचबरोबर तुम्हाला या PPTच्या नोट्स, ओके, त्याचबरोबर स्पेशल नोट्स सुद्धा आपण PDF स्वरूपात दिलेले आहे, त्या जरूर पहा. सायमल्टेनियसली ते वाचणं गरजेचं आहे. आता यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण की जो ऐतिहासिक भौतिकवाद आहे तो कशा पद्धतीने आहे आणि ऐतिहासिक भौतिकवाद पाहायच्या अगोदर आपल्याला हेगल सुद्धा पाहायचं आहे, कारण हेगलचा सर्वाधिक प्रभाव या ठिकाणी आपल्याला कार्ल मार्क्सवर दिसतो. आणि आजच्या युगामध्ये या ठिकाणी कार्ल मार्क्स हा आजही रिलेव्हंट आहे. जसं म्हटलं जातं की जसं आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे, जब तक चांद सूरज रहेगा तब तक तेरा नाम रहेगा. ओके, तर याच्यामध्ये तसंच कार्ल मार्क्सच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की जब तक सूरज चांद रहेंगे तब तक कार्ल मार्क्स का नाम रहेगा. क्यों? कारण जेव्हा जेव्हा आपल्याला या ठिकाणी की कामगार, ओके, जेव्हा कामगार जो आहे, ओके, कामगारांचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी त्यांच्या मदतीला हा कार्ल मार्क्स होतो. कारण कार्ल मार्क्सची पूर्ण हयात किंवा कार्ल मार्क्सचं संपूर्ण जीवन हे कामगारांसाठी गेलेलं आहे आणि कामगारांसाठीच त्यांनी या ठिकाणी जवळपास 1 लाखपेक्षाही जास्त पेजेस या ठिकाणी लिहिलेले आहेत. कॅपिटलिस्टवर लिहिलेले आहेत, भांडवलवादावर लिहिलेले आहेत, भांडवलशाहीवर लिहिलेले आहेत. आणि जेव्हा या ठिकाणी हे लिहित होते किंवा विचार करत होते तेव्हाची परिस्थिती काय होती, तर युरोपमध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली होती आणि औद्योगिकरणामुळे तिथे एक नवीन वर्ग निर्माण झाला होता, तो म्हणजे भांडवलदारांचा वर्ग. आणि त्या भांडवलदाराचा प्रभाव किंवा या ठिकाणी भांडवलदार हे जे कामगार आहेत त्यांची पिळवणूक करायचे आणि तशा पद्धतीने समाज हा विकसित होत होता किंवा तशा पद्धतीने समाजामध्ये बदल परिवर्तन होत होते. या सगळ्या बाबींचा अभ्यास या ठिकाणी हे कार्ल मार्क्स करत होते. त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी USSR किंवा जे सध्याचा रशिया आहे हे याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर वर्ल्ड वॉर फर्स्ट असेल किंवा वर्ल्ड वॉर सेकंड असेल, त्यामध्ये या ठिकाणी वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंडच्या बाबतीमध्ये पाहिलं किंवा या ठिकाणी रशियाची जी मूळ जी मांडणी आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो सहभाग आहे तो म्हणजे या ठिकाणी लेनिनचा होता. तर लेनिन असेल, लेनिनवर प्रभाव कोणाचा होता, या ठिकाणी हा कार्ल मार्क्सचा होता, कारण लेनिन जर्मनीमध्ये अभ्यास करण्यासाठी गेले होते, त्यांचा वर प्रभाव या ठिकाणी हा कार्ल मार्क्सचा होता. त्याचबरोबर स्टॅलिनवर सुद्धा प्रभाव हा कार्ल मार्क्सचा होता. म्हणजे या ठिकाणी ही जी मार्क्सवादी आयडिओलॉजी आहे, मार्क्सवादी आयडिओलॉजी घेऊन हे रशिया किंवा USSR जो आहे तो पुढे जात होता आणि जगामध्ये एक अलग प्रकारचं मॉडेल इथं तयार केलं जात होतं, कारण यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची मंदी नव्हती ना या ठिकाणी तेजी होती. म्हणजे कुठल्याही प्रकारची विशेषतः मंदी येत नव्हती किंवा रिसेशन येत नव्हतं. परंतु जगामध्ये अनेक ठिकाणी रिसेशन आलं होतं. इव्हन 1929-30 मध्ये जगामध्ये महामंदी आली होती, तेव्हा सुद्धा या ठिकाणी रशियामध्ये त्याचा प्रभाव पडला नाही. त्यामुळं अनेक देशांनी हे रशियाचं, USSRचं म्हणजे पूर्वीचा USSR आणि सध्याचा रशिया याचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलचं मॉडेलला फॉलो केलं किंवा जसं भारतानं सुद्धा या ठिकाणी ते मॉडेल स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे कार्ल मार्क्स, ओके, यांचा प्रभाव आजही आपल्याला दिसतो. मग आपल्याला जो सिलेबसचा भाग आहे तो म्हणजे काय आहे, ऐतिहासिक की ज्याला आपण या ठिकाणी हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणतो किंवा ऐतिहासिक या ठिकाणी भौतिकवाद जो आहे तो आपल्या इथं पाहायचा आहे, हिस्टॉरिकल मटेरियलिझम. आता कार्ल मार्क्सचा अभ्यास करायच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी हेगलचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हेगलचा सर्वाधिक प्रभाव कार्ल मार्क्सवर पडलेला आहे. परंतु कार्ल मार्क्सची जी आयडिओलॉजी आहे किंवा कार्ल मार्क्सची जी या ठिकाणी विचार प्रणाली आहे ती पूर्णतः या ठिकाणी हेगलच्या अपोजिट आहे. ओके, हेगलच्या अपोजिट आहे. इव्हन या ठिकाणी कार्ल मार्क्स एकदा म्हणतात सुद्धा की हेगल जो आहे हा या ठिकाणी हेगल जो डोक्यावर
उभा आहे त्याला मला या ठिकाणी पायावर उभं करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर ह्याची जी आयडियोलॉजी आहे या आयडियोलॉजीवर या ठिकाणी आयडियोलॉजीचा प्रभाव माझ्यावर झालेला आहे, म्हणजे कार्ल मार्क्सवर झालेला आहे. परंतु या ठिकाणी त्यांची आयडियोलॉजी आणि माझी आयडियोलॉजी पूर्णतः काय आहे, डिफरंट असणार आहे. 360 अँगलनं डिफरंट असणार. मग आपल्याला हेगलची आयडियोलॉजी सुद्धा माहित असली पाहिजे. तर मग हेगल जे आहे, हेगल यांनी या ठिकाणी संकल्पना मांडली होती द्वंद्वात्मक आदर्शवाद, डायलेक्टिकल आयडियलिझम. ओके, यांनी या ठिकाणी डायलेक्टिकल आयडियलिझम मांडलं होतं. आधी आपण हेगल पाहू, त्यानंतर मग कार्ल मार्क्सकडे येऊ, नंतर आपण कंपॅरिझन दोघांचं करू. आता यामध्ये हेगलनं द्वंद्वात्मक आदर्शवाद मांडला होता. आता द्वंद्वात्मक किंवा त्याला डायलेक्टिकल्स म्हणतात, डायलेक्टिकल्स किंवा या ठिकाणी द्वंद्व किंवा विरोध. आता द्वंद्वात्मक आदर्शवाद, ओके, डायलेक्टिकल आयडियलिझम त्यांनी मांडलेला आहे. आदर्शवाद किंवा या ठिकाणी हेगलची पूर्ण विचारसरणी जी आहे ती कशावर आधारित आहे, आयडिया किंवा विचारावर आहे. ओके, कारण हेगल काय म्हणतो, आयडिया या ठिकाणी तुम्हाला बनवतात किंवा विचारच माणसाला परिपूर्ण करतात. आणि एखादी क्रांती घडायची असेल तर आधी विचार येणं गरजेचं आहे. इव्हन या ठिकाणी हेगलची जी आयडियोलॉजी आहे हे फ्रेंच किंवा राज्यक्रांती किंवा फ्रेंच रिव्होल्युशन झालं त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या प्रभाव दिसतो की त्यामध्ये त्या ठिकाणचा म्हणजे फ्रेंच जो समाज होता किंवा फ्रान्समध्ये राहणारे जे लोक होते हे या ठिकाणी विविध प्रकारचे जे तत्वज्ञ आहेत किंवा फिलॉसॉफर्स आहेत त्यांनी लिहिलेलं लिखाण वाचत होते. रुसो असेल किंवा या ठिकाणी मॅकियावेली असेल, तर यांनी या ठिकाणी लिहिलेलं जे लिखाण होतं तर हे वाचत होते. अरिस्टॉटलचं लिखाण असेल वाचत होते आणि त्या वाचण्यामधून त्यांच्यामध्ये प्रभाव झाला किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन आलं. परिवर्तनामधून लोकांनी क्रांती केली आणि त्यामध्ये काय आहे या ठिकाणी त्यालाच आपण फ्रेंच क्रांती किंवा फ्रेंच राज्यक्रांती म्हणतो. मग यामध्ये मुद्दा काय आहे, या ठिकाणी जो आदर्शवाद आहे किंवा आयडियलिझम आहे किंवा या ठिकाणी एखादे विचार आहे तो विचार मनात येतो आणि त्यानंतर आपण ती कृती करतो. म्हणजे जे काही आजूबाजूचा हे आहे म्हणजे आजूबाजूचा काही जो काही भाग आहे किंवा आजूबाजूचा जो प्रभाव आहे किंवा इन्व्हायरमेंट आहे किंवा या ठिकाणी आजूबाजूचा जो एरिया आहे किंवा त्याचा प्रभाव कुठल्याही पद्धतीने आपल्या विचारावर होत नाही. जसं एक्झाम्पल मध्ये एखादी म्हणजे हेगलचे विचार आहे. जसं एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर काय करावं लागतं, इंजिनियर काय करतो एक स्क्रिप्ट तयार करतो किंवा या ठिकाणी एक डमी बिल्डिंग तयार करतो किंवा या ठिकाणी डिझाईन तयार करतो आणि डिझाईनच्या नंतरच काय आहे ती बिल्डिंग निर्माण होत असते. ती ही आयडियोलॉजी आहे या ठिकाणी ह्या हेगलची. मग हेगल काय म्हणतो, व्हॉट इज आयडियल, ओके, व्हॉट इज आयडियल दॅट इज रिअल. ओके, जे आयडियल आहे किंवा या ठिकाणी जे आदर्श आहे तेच काय आहे या ठिकाणी रिअल आहे. ओके, जे आदर्श आहे तेच काय आहे रिअल आहे. म्हणजे तुम्ही जे काय आदर्श मानलेला आहे, ओके, तेव्हा एखादी गोष्ट तुम्ही जर आदर्श मानलेली असेल तर ती काय आहे रिअल आहे. अँड व्हॉट इज रिअल दॅट इज रॅशनल. आणि जे काय रिअल आहे जे वास्तविक आहे तेच काय आहे रॅशनल आहे. रॅशनल म्हणजे काय आहे, तर्कशुद्ध आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी हेगलचे जे विचार आहेत हे कसे होते, रियालिटीवर बेस होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही विचार करता आणि विचारामधूनच काय आहे एखादी क्रिया घडत असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी विचार हे काय आहेत या ठिकाणी रियालिटीवर बेस असतात आणि तुमचे जे विचार आहेत हे कुठे तयार होत असतात, तुमच्या कॉन्शियस मध्ये तयार होतात, तुमच्या मनामध्ये तयार होतात. ते विचाराची जी शक्ती आहे किंवा विचार जे आहे ते आपल्या मनामध्ये किंवा आपल्या कॉन्शियस मध्ये आधी निर्माण होतात, त्यानंतर ते काय आहेत रियालिटीमध्ये येतात. म्हणजे व्हॉट इज आयडियल दॅट इज रिअल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, व्हॉट इज आयडियल दॅट इज रिअल. जे काही तुम्ही या ठिकाणी आदर्श असा विचार मांडलेला आहे तो या ठिकाणी रियालिटीमध्ये येतो आणि तो या ठिकाणी तोच जो विचार आहे किंवा तोच या ठिकाणी वास्तवता जी आहे ती या ठिकाणी तर्कशुद्ध असते. ओके, तर अशा प्रकारचे विचार या ठिकाणी हे आदर्शवादी विचार मांडले. त्याचबरोबर हे जे कॉन्शियस आहे, मग आता यामध्ये मन आणि आयडिया आणि रियालिटीमध्ये निश्चितच काय आहे फरक येतो. म्हणजे तुम्ही जे आयडिया मांडलेली आहे किंवा तुम्ही जे विचार मांडलेले आहेत आणि त्या विचार मांडणे आणि त्याची रियालिटी हे जे आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत होते किंवा ह्याच्यातला जो ब्रिज आहे तो या ठिकाणी इथं ब्रिज हा निर्माण होतो किंवा गॅप निर्माण होतो. आता हा जर गॅप कमी करायचा असेल तर त्यासाठी काय आहे या ठिकाणी तर एक सिद्धांत त्यांनी मांडला होता, थेसिस, अँटिथेसिस अँड सिंथेसिस. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला हा गॅप कमी करायचा असेल किंवा गॅप जर काढायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागतात या ठिकाणी, त्यासाठी विचार या ठिकाणी समाजामध्ये येत असतात किंवा विचार समाजामध्ये निर्माण होतात आणि त्या विचाराला विरोध करणारे विचार सुद्धा होतात. ओके, जसं या ठिकाणी पूर्वी एक विचार आला
की या ठिकाणी सती प्रथा असेल. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ सती प्रथा. आता ही जी प्रथा आहे ही प्रथा होती, हा एक विचार होता. ओके, तर मग ही प्रथा या ठिकाणी चुकीची आहे असा मांडणारा, म्हणजे आता सती प्रथा हे काय आहे, या ठिकाणी थेसिस आहे, म्हणजे एक प्रकारचा सिद्धांत मांडला किंवा की सती प्रथा आहे किंवा या ठिकाणी स्त्रियांनीच काय आहे किंवा की जर त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर स्त्रियांनीच काय केलं पाहिजे की चितेवर उडी मारली पाहिजे, ही सती प्रथा आहे. तर हे थेसिस आहे. परंतु या ठिकाणी हा एक विचार होता. ओके, हा एक समाज मनावर विचार होता. परंतु या विचाराला विरोध करणारा सुद्धा एक विचार निर्माण झाला, त्याला म्हणायचं अँटीथेसिस, की नाही या ठिकाणी मग राजाराम मोहन राय असतील किंवा या ठिकाणी आगरकर असतील, तर यांनी विशेषतः राजाराम मोहन राय यांनी या ठिकाणी सती प्रथा बंद करण्यासाठी या ठिकाणी काय केले किंवा की विरोध करायला सुरुवात केला. म्हणजे याचा अर्थ काय, एक विचार आहे त्याला परत काय आहे विरोधी एक विचार निर्माण होतो, विचार त्याला परत विरोधी विचार निर्माण होतो आणि त्यानंतर ह्याच्यामधून ह्या दोघांमधून काय होतं, या ठिकाणी एक सिंथेसिस, तिसरी गोष्ट घडते, सिंथेसिस किंवा सुसंवाद निर्माण होतो. तो म्हणजे काय आहे, सती प्रथा बंद कायदा. म्हणजे सती प्रथा बंद केली जाते, कायद्याने बंद केली जाते. मग हे काय आहे, या ठिकाणी एक प्रकारचा सुसंवाद आहे. तर मग हेगेल काय म्हणतात, एखादा विचार हा या ठिकाणी आपल्या मनामध्ये येत असतो आणि मनामध्ये येणारा विचार हा रियालिटीमध्ये आहे का नाही यामध्ये किंवा तो वास्तव आहे का नाही हेच एक ह्याच्यामध्ये निश्चितच गॅप असू शकतो. मग हे गॅप कमी करण्यासाठी काय आहे या ठिकाणी की त्या विचाराच्या विरुद्ध एक विचार निर्माण होणं गरजेचं आहे आणि तो विचार समाजामध्ये यामध्ये निर्माण होतो. ओके, सोसायटीमध्ये समाजामध्ये निर्माण होतो आणि त्यामधूनच काय आहे या ठिकाणी सुसंवाद निर्माण होतो. त्याला या ठिकाणी सिंथेसिस असं म्हटलेलं आहे. ते हे झालं हेगलचा द्वंद्वात्मक आदर्शवाद. आता आपल्याला या ठिकाणी कार्ल मार्क्सचा जो ऐतिहासिक भौतिकवाद आहे, आता यामध्ये कार्ल मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय याची मांडणी करताना म्हटलेलं आहे की ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय आहे, मानव इतिहासातील घटनांची भौतिक आधारावर केलेली व्याख्या. ओके, मानव इतिहासाची भौतिक आधारावर केलेली व्याख्या. म्हणजे याचा अर्थ काय, फक्त डोक्यामध्ये विचार येऊन चालणार नाही, तर मग आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्यानुसार समाज घडत असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी कार्ल मार्क्सने काय केलेलं आहे, तर इतिहासाची वैज्ञानिक पद्धतीने मांडणी केलेली आहे, इतिहासाची परिस्थिती अनुरूप मांडणी केलेली आहे की जशा पद्धतीने परिस्थिती असेल त्या पद्धतीने काय होत असतो, समाज बदलत असतो. आणि बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, ओके, म्हणजे बाहेरच्या म्हणजे काय आहे या ठिकाणी एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत, बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्यांचा प्रभाव या ठिकाणी व्यक्तीवर पडतो, समाजावर पडतो. परंतु हेगलच्या बाबतीमध्ये काय आहे, इनर गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, म्हणजेच विचार ही महत्वाचे आहे. तर यांच्या बाबतीमध्ये काय आहे या ठिकाणी की परिस्थिती ही जी आहे ती महत्वाची आहे. मग कार्ल मार्क्सनं ऐतिहासिक भौतिकवाद वाढला किंवा त्यालाच या ठिकाणी द्वंद्वात्मक भौतिकवाद सुद्धा म्हणतात. म्हणजेच हिस्टॉरिकल मटेरियलिझम आणि डायलेक्टिकल मटेरियलिझम आहे. ओके, डायलेक्ट म्हणजे काय, वादविवाद, आणि मटेरियलिझम म्हणजे काय, हे भौतिक. कारण समाजाची मांडणी किंवा या ठिकाणी कार्ल मार्क्सनं काय म्हटलेलं आहे, समाजाची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे, समाजामध्ये काय आहे, तर यामध्ये जसं समाजामध्ये पूर्वीचा जो समाज होता तो या ठिकाणी आदिम समाज होता, ज्यामध्ये त्याला प्रिमिटिव्ह कम्युनिझम त्यांनी म्हटलेलं आहे, ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव नव्हता. त्यामध्ये गरीब श्रीमंत असल्या कुठल्याही प्रकारची दरी नव्हती. कुठलाही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची पळवणूक करत नसे. परंतु जसजसा समाज प्रगत होत गेला त्याच्यामध्ये या ठिकाणी द्वंद्व निर्माण होत गेलं. विशेषतः या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामधून जेव्हा दास्य युग निर्माण झालं त्यामध्ये एक स्लेव्ह असणार आहे, एक कोणतरी मालक असणार आहे. मग यामध्ये या ठिकाणी स्लेव्ह आणि मालक म्हणजे इथे एक गट निर्माण झाला, आहेरे आणि नाहिरे. मग आहेरे जो गट आहे त्याच्याकडे सर्व काय आहे, नाहिरे म्हणजे काय आहे, जो आहेरेसाठी या ठिकाणी किंवा नाहिरे म्हणजे काय, काही नसलेला, आहेरे म्हणजे काय आहे, सर्व काही असलेला, म्हणजे मालक वर्ग जो आहे. तर अशा प्रकारे इथे व्यवस्था निर्माण झाली आणि ह्याच्यामधूनच काय झालं, आहेरे वर्गाला विरोध करणारा नाहिरे वर्ग निर्माण झाला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, थेसिस, अँटीथेसिस आणि त्यामधून सिंथेसिस म्हणजे काय, दुसरी व्यवस्था निर्माण झाली. ती म्हणजे काय आहे, सरंजामशाही व्यवस्था आली. परत सरंजामशाहीमध्ये सुद्धा काय आहे, विरोध प्रतिविरोध आणि त्यामध्ये सुसंवाद निर्माण झाला. त्यामधून काय आले ते या ठिकाणी की समाजवादी ज्याला आपण भांडवलशाही व्यवस्था म्हणतो. परत भांडवलशाहीमध्ये काय आहे, विरोध प्रतिविरोध आणि सिंथेसिस. ओके, त्यानंतर या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था आली आणि या ठिकाणी जी अवस्था कधी येऊ शकली नाही ती म्हणजे काय, स्वप्नावत अवस्था ज्याला कार्ल मार्क्सची आहे ती म्हणजे काय आहे, साम्यवादी अवस्था, जी प्रिमिटिव्ह कम्युनिझम किंवा आदिम समाज जो होता त्या समाजामध्ये त्यांना दिसली होती. तर मग इथं मुद्दा आहे
हिस्टॉरिकल मटेरियलिझम, मग ह्या ज्या काय बाबी आहेत ह्या मटेरियल गोष्टी आहेत, भौतिक गोष्टी आहेत. कारण भौतिक गोष्टीवरच या ठिकाणी व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीची किंवा समाजाची जडणघडण होत असते. आणि त्यामध्ये सुद्धा कार्ल मार्क्स जो आहे, कार्ल मार्क्स हा कोणत्या बाबीचा विचार करतो, तर आर्थिक बाबीचा इथं विचार करतो. कार्ल मार्क्स हा काय आहे, त्या ठिकाणी आर्थिक बाबीचा विचार करतो. मग त्यामुळेच त्याला काय म्हटलेलं आहे, मटेरियल थिंग्स म्हटलेलं आहे. कारण आर्थिक बाब, ओके, आर्थिक बाबी किंवा इकॉनॉमिक थिंग्सचा विचार केलेला आहे, ज्या काही आर्थिक वस्तू आहेत किंवा लोकांची गरज आहे. कारण मनुष्य हा काय आहे, या ठिकाणी समाजशील प्राणी आहे, समाजामध्ये राहतो. परंतु समाजामध्ये राहत असताना त्याच्या ज्या काही गरजा आहेत ह्या गरजा कशा आहेत, अनलिमिटेड गरजा आहेत. आणि मग अनलिमिटेड गरजा आणि लिमिटेड साधनं यांचा मेल कसा घालावा याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे तर भौतिक गोष्टीच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे की समाजाची प्रगती कशी झाली, समाजामध्ये परिवर्तन कसं झालं, एक समाजानंतर दुसरी व्यवस्था कशी निर्माण झाली. तर या सगळ्याच्या बाबी आहेत आपल्याला कशाच्या माध्यमातून बघायचं आहे, तर भौतिक माध्यमातून बघणं गरजेचं आहे, आर्थिक माध्यमातून बघणं गरजेचं आहे, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. ऑपोजिट म्हणजे हेगलच्या पूर्णपणे ऑपोजिट जे आयडिओलॉजी आहे ते या ठिकाणी काय आहे, मार्क्सचे आहे. परंतु तरी सुद्धा हेगलचा प्रभाव या ठिकाणी कार्ल मार्क्सवर दिसतो. ते म्हणजे काय आहे, या ठिकाणी हे जे डायलेक्टिकल आहे, डायलेक्टिकल हा शब्द हेगलनं वापरलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा कार्ल मार्क्सना हा डायलेक्टिक शब्द. परंतु मटेरियलिझम किंवा भौतिकवाद हा जो शब्द जो आहे हा पहिल्यांदा या ठिकाणी हा फ्युअरबाख यांनी मांडलेला आहे किंवा फ्युअरबाख यांनी या ठिकाणी हा शब्द यूज केला होता, भौतिकवाद. आणि त्यांनी सुद्धा कशाच्या बाबतीत यूज केला होता की धर्माची, म्हणजे फ्युअरबाखने धर्माची या ठिकाणी भौतिकवादी मांडणी केली होती. धर्माची भौतिकवादी मांडणी म्हणजे धर्म जो आहे, ओके, हा कोण निर्माण केलेला आहे, मानवाने निर्माण केलेला आहे. धर्म हा मानवाने निर्माण केलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी ही भौतिकवादी मांडणी जी आहे फ्युअरबाखची होते. म्हणजे पूर्वी जर आपण पाहिलं म्हणजे औद्योगिकीकरण झालं होतं त्यावेळेसचा जर समाज पाहिला तर या ह्याच्यामध्ये धर्माचा पगडा त्यावर होता. आणि पूर्वी या ठिकाणी हे जे काही ख्रिश्चन धर्मगुरू आहेत किंवा कुठलाही धर्मगुरू असतील तर त्यामध्ये पूर्वी विचारसरणी काय होते, तर देवाने आपल्याला बनवलेलं आहे ना की आपण देवाला बनवलेलं आहे. मग ही विचारसरणी, या विचारसरणीला विरोध करणे म्हणजे या ठिकाणी काय आहे, धर्माची भौतिकवादी विचारसरणी, की धर्माला किंवा या ठिकाणी धर्म हा मानवाने बनवलेला आहे ना की या ठिकाणी धर्माने मानवाला बनवलेला आहे. किंवा या ठिकाणी गॉड म्हणजे देवाच्या बाबतीत जरी पाहिलं तर या ठिकाणी देवाने मानवाला बनवलेलं नाही तर मानवाने देव निर्माण केलेला आहे. ही काय आहे, भौतिकवादी अवस्था आहे किंवा मांडणी आहे. तर ही फ्युअरबाख, तर ही संकल्पना भौतिकवादी संकल्पना फ्युअरबाखची आहे. तर यामध्ये कार्ल मार्क्सनं ऐतिहासिक भौतिकवाद हा संकल्पना वापरलेली आहे. मग ऐतिहासिक का, कारण ती म्हणजे कार्ल मार्क्स जो मांडणी करत आहे किंवा कार्ल मार्क्स जो विचार करत आहे इतिहासाचा विचार करत आहे आणि इतिहासाची मांडणी त्याने कशातून केलेली आहे, भौतिकवादी म्हणजे काय आहे, तर मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या काही भौतिक गोष्टी लागत होत्या तो कशा पद्धतीने मिळत होता, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची पिळवणूक कशा पद्धतीने करत होता. आणि विशेषतः भांडवलशाही व्यवस्थेमध्ये हा जो काही कामगार वर्ग आहे ह्याची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक हा या ठिकाणी भांडवलदार वर्ग करत असे. तर मग ही ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे ती मांडणी या ठिकाणी कार्ल मार्क्सने केली. इव्हन या ठिकाणी कार्ल मार्क्सचा जो मित्र आहे तो एंजेल्स होता. ओके, तर एंजेल्स असं म्हटलेलं आहे की डार्विनने भौतिक नैसर्गिक नियमांचा शोध लावला. ओके, डार्विनने भौतिक नैसर्गिक नियमांचा शोध लावला आणि कार्ल मार्क्सने काय आहे, मानवी इतिहासातल्या विकासाच्या नियमांचा शोध लावला की मानवाचा विकास जो आहे हा कशा पद्धतीने झालेला आहे याचा शोध या ठिकाणी कोण लावलेला आहे, तर कार्ल मार्क्सने लावलेला आहे असं या ठिकाणी ह्या एंजेल्स यांनी म्हटलेलं आहे. मग पुढे जाऊन या ह्याच्यामध्ये कार्ल मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय आहे, मानव इतिहासातील घटनांचा भौतिक आधारावर केलेली व्याख्या किंवा एक समाज निर्माण होतो म्हणजे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी की समाज निर्माण होतो त्याचबरोबर समाजासाठी किंवा व्यक्तीसाठी काय आहे, उत्पादन हे आवश्यकच आहे. कारण तुम्हाला जीवन जगायचं असेल तर कुठली वस्तू तयार करावी लागेल. मग वस्तू तयार करण्यामधून काय आहे ते या ठिकाणी उत्पादन पद्धती निर्माण झाली. ओके, कार्ल मार्क्स म्हणतात त्याला त्या ठिकाणी मोड ऑफ प्रोडक्शन म्हणतात. उत्पादन पद्धती म्हणजे उत्पादन पद्धती आणि त्या उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादन शक्ती म्हणजे फोर्सेस ऑफ प्रोडक्शन, विविध प्रकारचे यंत्र वापरण्यात आले. म्हणजे जसं
औद्योगिकीकरणाच्या काळामध्ये की उत्पादन पद्धती ही बदलत गेली. मग जसं जसं उत्पादन पद्धती बदलणार आहे तसं तसं काय होणार आहे, समाज बदलणार आहे, समाजामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि यामध्ये हे परिवर्तन होत असताना या ठिकाणी विरोध होणार आहे. एखादा विचार असेल त्या विचाराला काय होणार आहे, विरोध होणार आहे आणि त्यामधून सुसंवाद किंवा दुसरा सिंथेसिस निर्माण होणार. जसं या ठिकाणी विरोधाच्या बाबतीत जर आपण एक्झाम्पल घेतलं तर यामध्ये पूर्वी राजशाही व्यवस्था होती, हा एक विचार होता, राजशाही व्यवस्था किंवा मोनार्की आहे. मग मोनार्कीला विरोध करणारी व्यवस्था कोणती आली की नाही, की आपल्या देशामध्ये काय असली पाहिजे, लोकशाही व्यवस्था आली पाहिजे. म्हणजे राजशाही व्यवस्थेला या ठिकाणी की राजशाही व्यवस्थेला विरोध करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही निर्माण झाली. आणि त्यामधूनच या ठिकाणी नवीन जी आली ती म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी जी राज्य व्यवस्था निर्माण झाली ती लोकशाही प्रणालीवर राज्य व्यवस्था निर्माण झाली. तर यामध्ये मग अशा पद्धतीने विरोध म्हणजे एक विचार असेल, त्या विचाराच्या विरुद्ध काय असेल, एक त्याचा विरुद्धचा विचार असेल, म्हणजे या ठिकाणी थेसिस असेल, त्यानंतर अँटीथेसिस असेल आणि यामधून काय असणार आहे, सिंथेसिस निर्माण होतं. म्हणजेच या ठिकाणी जसं की पूर्वी दास्ययुग होतं, दास्ययुग मध्ये काय असणार आहे, यामध्ये या ठिकाणी मालक असणार आहे आणि दुसरा या ठिकाणी दास्य म्हणजे सेवक असणार आहे. मग याच्यामध्ये मालकानं काय करायचं आहे किंवा सेवकानं मालकासाठीच काम करायचं आहे. मग अशा प्रकारचं या ठिकाणी समाज होता. मग त्यामध्ये सुद्धा विरोध व्हायला लागला आणि त्या ह्याच्यामधून काय आहे, दुसरी व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे दास्य युगामधील या ठिकाणी जो दास्य आहे किंवा हे जो दास्य आहे तो मालकांना विरोध करायचा आणि त्या विरोधामधूनच काय दुसरी व्यवस्था निर्माण झाली, ती म्हणजे सरंजामशाही. की चला की आपण जमीन कसू किंवा या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून उत्पन्न घेऊन अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती निर्माण झाली, ती म्हणजे या ठिकाणी सिंथेसिसच्या माध्यमातून. अशा पद्धतीने उत्पादन शक्ती जी आहे किंवा फोर्सेस, मोड ऑफ प्रोडक्शन जे आहे, मोड ऑफ प्रोडक्शन ज्या पद्धतीने बदलणार आहे त्या पद्धतीने या ठिकाणी उत्पादन शक्ती, फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आणि त्याचबरोबर उत्पादन संबंध सुद्धा निर्माण होणार आहे. उत्पादन संबंध म्हणजे काय आहे, तर त्या कामगाराचे त्या मालकाशी असलेले संबंध, कामगाराचे त्या वस्तूसोबतचे असलेले संबंध, कामगारांचे इतर कामगारांशी असलेले संबंध, कामगाराचे स्वतःशी असलेले संबंध. ओके, या ह्याच्यामध्ये या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या उत्पादन संबंधाच्या बाबतीत. मग ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या कशा आहेत, भौतिक बाबी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मानवाच्या इतिहासाचा किंवा म्हणजे समाजाचा कार्ल मार्क्सने कसा विचार केलेला आहे, ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे की मानवाची किंवा समाजाची जडणघडण कसा झाला, समाज हा कशा पद्धतीने परिवर्तन होत गेला आणि आजच्या ह्याच्यामध्ये जो समाज आहे किंवा या ठिकाणी सध्या सुद्धा समाज हा काय आहे, परिवर्तनशील आहे, समाज हा बदलत आहे. तर ह्याला जो आधार आहे तो आहे ऐतिहासिक भौतिक वाद. ओके, तर मग अशा पद्धतीनं मांडणी या ठिकाणी कार्ल मार्क्सने केली आणि त्यामधून त्यांनी या ठिकाणी थेसिस असेल म्हणजे याचा अर्थ काय, ह्या ज्या अवस्था आहेत, ओके, यामध्ये की पूर्वीची जी अवस्था होती ती आदिम युग होतं. ओके, आदिम युग होतं, ज्याला या ठिकाणी झिरो म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं पूर्णपणे काय आहे तर प्रिमिटिव्ह कम्युनिझम होतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं गरीब श्रीमंत असल्या प्रकारचा भेदभाव या ठिकाणी नव्हता. तर मग त्या ह्याच्यामध्ये नंतर त्याने या ठिकाणी 4 अवस्था मांडलेल्या आहेत कार्ल मार्क्सनं. ते म्हणजे दास्ययुग आहे, सरंजामशाही व्यवस्था आहे, भांडवलशाही व्यवस्था आहे, समाजवादी व्यवस्था आहे आणि शेवटी साम्यवादी व्यवस्था आहे. मग ही एक व्यवस्था एका व्यवस्थेमधून दुसऱ्या व्यवस्थेमध्ये आपण कसं परिवर्तित होतो, तर ते कशामुळे होतं, एक विचार. जसं या ठिकाणी दास्ययुग असेल, ओके, तर मग दास्ययुगामधला हे एक मालक असेल आणि या ठिकाणी काय आहे, इथं एक मालक आहे. ओके, दास्ययुग आहे, दास्ययुगामध्ये काय आहे, या ठिकाणी मालक आहे आणि इथं दास्य आहे. मग यामध्ये मालकाला हे दास्य काय करणार आहेत, विरोध करणार आहे आणि त्यामधून एक नवीन प्रणाली म्हणजे दास्ययुगाला पासून की आपण या ठिकाणी की दास्य होण्यापेक्षा काय करू, जमीन कसू, स्वतःची जमीन कसू किंवा या ठिकाणी कुठल्या तरी सरंजामाची जमीन कसू, अशा पद्धतीने या ठिकाणी इथं विरोध होणे आणि या विरोधामधूनच काय आहे, एक नवीन व्यवस्था निर्माण होते म्हणजे सरंजामशाही व्यवस्था. परत सरंजामशाही व्यवस्थेला सुद्धा या ठिकाणी विरोध होतो. सरंजाम आणि या ठिकाणी तिथं जे काही काम करणारे मजूर असतील, ओके, त्यामध्ये सुद्धा काय होतं, विरोध निर्माण होतो. म्हणजे कार्ल मार्क्स काय सांगतो, तर याच्यामध्ये हे जे द्वंद्वात्मक होत आहे किंवा हे द्वंद्व जे होत आहे, हे द्वंद्व काय आहे, एक व्यवस्था निर्माण करण्यासाठीचं द्वंद्व आहे. आणि हे सगळ्या ज्या बाबी आहेत कशा आहेत, आर्थिक बाबी आहेत किंवा भौतिक बाबी आहेत, हे सांगण्याचं या ठिकाणी काम हा काय करतो, हा कार्ल मार्क्स करतो. आणि हेगलच्या बाबतीत जर पाहिलं तर हेगल काय म्हणतो या ठिकाणी की हे जे द्वंद्व आहे हे विचारांचं द्वंद्व आहे. आधी विचार या ठिकाणी मनामध्ये डोक्यामध्ये निर्माण होतात आणि त्यानंतरच काय आहे या ह्याच्यामध्ये की ते थेसिस अँटीथेसिसच्या माध्यमातून काय होतात
पराभूत होतात. आय होप की या ठिकाणी तुम्हाला हेगल आणि याच्यामध्ये की कार्ल मार्क्स यांच्या मधला जो काही फरक आहे तो तुम्हाला समजला असेल. तर या व्हिडिओला आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. जर लेक्चर आवडला असेल तर निश्चित लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट.